नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलो आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातले 7 महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहोत। ते मुद्दे म्हणजे कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार, कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र होणार, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार नाही, कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, किती लाखांपर्यंत माफ होणार, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचं काय झालं, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचं काय झालं, याचबरोबर कर्जमाफ होण्याकरता शेतकऱ्यांना कोणकोणती कामे करावी लागणार, या संपूर्ण 7 महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरं जे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत, त्या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि खरंच राज्यामध्ये कर्जमाफी होणार का याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, ते पण 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आहे। आणि एकूण राज्यामध्ये कर्जमाफी करण्याकरता एकूण सरकारला 70,000 कोटी रुपये लागणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं होतं की राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा डेटा मागवण्याकरता सुरुवात केली होती। नेमक्याच निवडणुका पार पडल्यात आणि महाविकास आघाडी महायुती या दोन्ही सरकारने 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचा वादा शेतकऱ्यांना दिलेला आहे। तर मित्रांनो, कोणते शेतकरी पात्र, कोणते शेतकरी अपात्र आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयात। परंतु पहिला महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तो म्हणजे कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, विविध बँका, विविध सहकारी बँका, विविध पतसंस्था, याचबरोबर नॅशनल बँका, याचबरोबर ज्या काही बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं कर्ज माफ होणार। याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, याचबरोबर बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, याचबरोबर पंजाब नॅशनल बँक किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती क्रॉप लोन म्हणून पिकावरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं सरकार कर्ज शेतकऱ्यांचं माफ करणार आहे। अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आलेला आहे, कारण की भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होतो की बा आमचं या बँकेचं, आमचं त्या बँकेचं, मग आमचं माफ होईल का? तर ह्या सर्व बँकेचं कर्ज माफ होणार आहे। आता दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार। जर सरकारने कर्जमाफी जर लागू केली तर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि सर्वप्रथम उद्भवत असतो आणि येत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर 2014 ते 2019 या मधल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 2 योजना कर्जमाफीच्या राबवण्यात आल्या आणि 2019 नंतर अतिवृष्टी 20, 21, 22, 23, 24 अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं। त्यामुळे 2019 ते 2024 या मधल्या 5 वर्षातल्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ होऊ शकतं। त्यामुळे 2019 ते 2024 मधल्या काळातलं जर तुमचं कर्ज असेल तर तुमचं कर्ज माफ होणार आहे, असं तुम्ही स्पष्टपणे समजू शकता। याचबरोबर मित्रांनो, पुढचा तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो महत्त्वाचा प्रश्न आहे, किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार। आता भरपूर शेतकरी कमेंट करतात की दादा आमचं एवढं कर्ज आहे, आमचं एवढं लाख आहे, आमचं 2 लाख आहे, आमचं 3 लाख आहे, आमचं माफ होईल का? तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारने 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा वादा केलेला आहे। ते म्हणतात आमचं सरकार आलं तर आम्ही 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देऊ, आणि हे म्हणतात आमचं जर सरकार आलं तर आम्ही 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ। मग तुम्ही समजू शकता की 3 लाखांपर्यंत राज्यामध्ये कर्जमाफी होणार। कोणतं जरी सरकार आलं तर कर्जमाफी होणार, हे मात्र निश्चित आहे। फक्त आता तुम्ही थोडं वाट बघावी लागेल। आता पुढचं महत्त्वाचं अपडेट म्हणजे कर्ज माफ होण्याकरता शेतकऱ्यांना काय करावं लागणार, हे महत्त्वाचा प्रश्न आहे। आता तर सध्या तर सरकारने कर्जमाफीची घोषणाच केली नाही, परंतु कर्जमाफ होण्याकरता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार तुम्हाला सांगतो। मित्रांनो, तुमचा जर 2019 ला कर्ज काढलेला असेल, 2020 ला असेल, 2021 ला असेल, किंवा आता जर तुमचं कर्ज थकीत पडलेलं असेल कोणत्याच जरी बँकेचं असेल आणि शेती पिकाऊ कर्ज सातबाऱ्यावर जर कर्ज काढलेलं असेल आणि तुमचं जर कर्ज थकीत पडलेलं असेल, कृपया करून तुम्ही ते रिन्यू करू नका। रिन्यू जर केलं तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार नाहीत। तुम्हाला जे काय प्रोत्साहन अनुदान 25,000, 50,000 जे देईल सरकार ते भेटेल, परंतु सरसकट 3 लाखापर्यंतच कर्ज सरसकट तुमचं माफ होणार नाही। त्यामुळे तुम्हाला जर एखादी बँक तुम्हाला जर कर्जमाफीसाठी फोन लावत असेल, कर्ज भरण्याकरिता रिन्यू करा किंवा
परत वाढून घ्या असं जर म्हणत असेल तर कृपया ही निवडणूक होऊ द्या, सरकार येऊ द्या, 100% कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे तुम्ही कर्ज आत्ताच काय भरू नका. कर्जमाफी होण्याची शक्यता 100% आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच कर्ज भरू नका. हे मात्र माझं सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं जर कर्ज थकीत असेल तर सरकारच्या कर्जमाफीची वाट बघा. मला तर वाटते की दोन्ही सरकारपैकी कोणतं एक सरकार येईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करील असं मला वाटते. याचबरोबर मित्रांनो, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांना उद्भवत असलेला, याच्या अगोदर 2017 रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचं काय झालं? कारण की त्या योजनेअंतर्गत अद्यापही 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही शेतकऱ्यांचे हे पैसे सरकारकडे बाकी आहेत. मग आता शेतकरी म्हणतात की आम्ही या कर्जमाफीसाठी पात्र झालो होतो, आमच्या पावत्याही निघाल्यात, परंतु आमचं कर्ज माफ झालं नाही. शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी जे काही रक्कम आहे ती बँकेला आमच्या कर्ज खात्यामध्ये ट्रान्सफर झालं नाही, त्यामुळे बँकेच्या माध्यमातून आमचं कर्ज माफ केलं नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जे 6.5 लाख शेतकरी पात्र झाले होते त्यांना मात्र त्या शेतकऱ्यांना मात्र 100% सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल. हे 100% खरं आहे. आज ना उद्या मात्र द्यावीच लागेल, कारण की संपूर्ण डेटा याचा शासनाकडे गेलेला आहे, बँकेकडे सुद्धा आहे, शेतकऱ्याकडे प्रूफ म्हणून पावती आहे, कारण की आधार प्रमाणीकरण करून शेतकऱ्यांनी पावत्या काढल्या होत्या. त्यामुळे हे मात्र छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी 100% दिली जाणार आहे. याचबरोबर मित्रांनो, दुसरी कर्जमाफी योजना 2019ला सरकार बदललं, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आणि 2019ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दुसरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि त्या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना. आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही 864 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 364 कोटी रुपयांचं 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान बाकी आहे. आणि हे बाकी असलेलं अनुदान आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. हे मात्र स्पष्टपणे आहे. मित्रांनो, आता शेवटचा मुद्दा आहे कोणते शेतकरी पात्र, कोणते शेतकरी अपात्र, याच्यावर आपण फोकस करणार आहोत. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2019 नंतरचं आहे आणि थकीत आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होऊ शकतं आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2019च्या अगोदरच आहे ते शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होऊ शकतात. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत त्यांच्या पावत्या निघाली असतील त्यांची कर्जमाफी त्या योजनेच्या माध्यमातून होऊ शकते. परंतु अपात्र शेतकरी कोणते? मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं 2014च्या अगोदरचं कर्ज आहे, म्हणजे 2013, 2012, 2011 किंवा ज्या शेतकऱ्यांचं 5-5, 10-10 लाख कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकत नाही, कारण की शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं शेतीच्या व्यतिरिक्त म्हणजे पाईपलाईनवर कर्ज आहे, इतर कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकत नाही. फक्त क्रॉप लोन म्हणजे शेती पिकावरती जर काढलेला असेल तर तुमचं कर्ज माफ होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, या सर्व प्रश्नाच्या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रश्नाची उत्तरं कमेंटमधल्या नक्की आपण घेण्याचा प्रयत्न करूया. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कर्जमाफी संदर्भातल्या 7 प्रश्नाची उत्तरं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.